पिंपरी चिंचवडमध्ये खळबळजनक घटना घडली। पिंपरी चिंचवडला रात्री अल्पवयीन तरुणीची धारदार शस्त्राने सपासप वार करून हत्या झाल्याची घटना उघडकीस आली आहे। पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत ही घटना घडली आहे। तरुणीच्या हत्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतलं आहे। तरुणीची हत्या करणाऱ्या आरोपीचा सीसीटीव्ही समोर आला आहे। मिळालेल्या माहितीनुसार पिंपरी चिंचवडच्या वाल्हेकर वाडीत मामा भाच्यांनी मिळून कोमल जाधव नावाच्या अल्पवयीन तरुणीची चाकूने भोसकून हत्या केली। तरुणीची हत्या करणाऱ्या मामा भाच्यांच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत। उदय भान यादव आणि अभिषेक यादव असे दोघांचे नावे आहेत। तरुणीच्या हत्येनंतर अवघ्या काही तासात पोलिसांनी दोघांना अटक केली आहे। आरोपी उदय भान हा अल्पवयीन तरुणी कोमल जाधव हिच्या घरासमोरच राहायला होता। उदयन भान आणि कोमल मध्ये आर्थिक संबंध होते। आर्थिक वादातून उदयन भान यादव याने भाचा अभिषेक यादवच्या मदतीने रात्री कोमल जाधव हिच्यावर चाकूने वार करून हत्या केल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे। कोमल जाधवची भर रस्त्यात हत्या करण्यात आली। सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे की उदयन भान आणि अभिषेक बाईकवरून आले। दोघांनी हेल्मेट घातले होते। कृष्णाई परिसरात दोघांनी कोमलवर शस्त्राने वार केला। या हल्ल्यात कोमलचा जागीच मृत्यू झाला। कोमल जाधवच्या हत्येनं पिंपरी चिंचवडमध्ये एकच खळबळ उडाली आहे। गुन्हेगारीसह विविध विषयांचा वेध घेण्यासाठी पोलीस मदतला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।